कोलसेवाड़ी पुलिस ने रिक्शा और मोबाइल चोर को किया गिरफ्तार। शातिर चोर ज़मीर अब्दुल कादिर शेख उर्फ गुड्डू, जो कि पूना का रहने वाला है, कुछ दिन पहले जेल से छूटकर उसने कल्याण से रिक्शा चोरी की थी। ऐसी कुल 3 रिक्शा चोरी हुई थी। ज़मीर को कोलसेवाड़ी पुलिस ने पुणे के कोंडवा से हिरासत में लेकर उसके पास से 2 रिक्शा बरामद की, जबकि महंगे मोबाइल चुराने वाले 3 आरोपियों को भी पुलिस ने गिरफ्तार किया है, जिनके नाम अक्षय, उमेश तरे और सचिन। ऐसी जानकारी कोलसेवाड़ी पुलिस थाने इंचार्ज अशोक कदम ने दी। या महिन्यामध्ये रिक्षाचे काही गुन्हे दाखल झाले होते, त्याबरोबरच परवाला 2 दिवसापूर्वी मोबाईल स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणाचा तपास डीबी करत होती आणि यामध्ये आरोपी अटक झालेले आहेत। पहिल्या प्रकरणामध्ये रिक्षा चोरीमध्ये ज़मीर अब्दुल कादिर शेख उर्फ बकरी गुड्डू नावाचा पुण्याचा आरोपी आहे, कोंडव्यामधला राहणारा, त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याची मोडस आहे, तो जेलमधून बाहेर आला की रिक्षाची चोरी करतो। अशा प्रकारच्या 3 रिक्षा त्यांनी चोरी केलेल्या आहेत। त्यापैकी आता आम्हाला 2 रिक्षा रिकवर झालेल्या आहेत आणि रिक्षा चोरीचा गुन्हा आमच्याकडचा 2 गुन्हे उघडकीला आलेले आहेत। त्याबरोबरच जो मोबाईल स्नॅचिंगचा प्रकार घडला होता, त्यामध्ये अक्षय इंगोले, उमेश दरे आणि सचिन पाटील असे 3 आरोपी अटक झालेले आहेत। त्यांच्याकडनं मागच्या गुन्ह्यातला जो मोबाईल होता त्यांनी स्नॅच केलेला, तो मोबाईलही मिळालेला आहे। त्याबरोबर इतर 3 मोबाईल मिळाले, त्यापैकी 2 गुन्हे दाखल आहेत। पैकी एक आमच्याच पोलीस स्टेशनला आहे, म्हणजे आमच्या पोलिसचे 2 गुन्हे उघडकीला आलेले आहेत। त्याबरोबर इतर पोलीस स्टेशनचा सुद्धा एक गुन्हा उघडकीला आलेला आहे आणि एक जो मोबाईल आहे तो आणखी शिल्लक आहे, त्याबाबतची चौकशी चालू आहे। एकूण किती मोबाईल हस्तगत करण्यात आले? 4 मोबाईल असतात। सर, तो पुण्याचा आरोपी आहे, त्याने रिक्षा कुठल्या चोरी केल्या होत्या आणि त्याला कुठं पकडण्यात आलं? त्यांनी रिक्षा ह्या आपल्याच हातीतून चोरी केलेल्या होत्या आणि सदर आरोपीला पुण्यावरून ताब्यात घेण्यात आलेला आहे।